शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. सोलापूर चॅप्टर सोलापूर तर्फे आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेण्यासाठी उपस्थित आहोत. या पत्रकार परिषदेसाठी आमच्यासोबत आहेत ICMAI सोलापूर चॅप्टरचे चेअरमन CMA रघुनाथ क्षीरसागर सर, ICMAI सोलापूर चॅप्टरच्या सेक्रेटरी CMA उमा नगनसुरे मॅडम, माझे सहकारी CMA साहिल करकमकर सर आणि मी ICMAI सोलापूर चॅप्टर व्हाईस चेअरमन CMA अमोल क्षीरसागर. आजच्या या पत्रकार परिषदेचा उद्देश हा एकच आहे की सोलापूरमध्ये ICMAI तर्फे ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्यापैकी फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचा उद्या त्या ज्या काही सक्सेसफुल विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सोहळा उद्या आपल्या चॅप्टरमध्ये ICMAI सोलापूर चॅप्टरमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी ICMAI सोलापूर चॅप्टरचे चेअरमन CMA रघुनाथ क्षीरसागर सर यांना मी विनंती करतो. नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा ही जी संस्था जी आहे ICMAI, त्यात आपण पुरेपूर कॉस्ट अकाउंटंट असं म्हणत होतो. तर या संस्थेचं सोलापूर शाखा जी आहे, सोलापूर चॅप्टर किंवा शाखा, इथे यशस्वी विद्यार्थ्यांचा दरवर्षी आपण सत्कार समारंभ करत असतो. आणि ही जी संस्था आहे, याचं मुख्यालय जे आहे ते कलकत्ता आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस दिल्लीला आहे, वेस्टर्न रिजनचं जे आहे ते मुंबईला आहे आणि याच्या अंतर्गत आपली सोलापूरचं चॅप्टर किंवा शाखा म्हणतो आपण त्याला. ही शाखा इथं कार्यरत आहे. 2000 साधारणपणे 15 पासून ही शाखा कार्यरत आहे. 10 वर्ष म्हणजे दशकपूर्तीच्या निमित्ताने ही एक पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. याचा रिझल्ट आपल्याला कल्पना आहे की अखिल भारतीय पातळीवरचा असतो आणि तो अतिशय कमी असतो, 4, 5, 6% वगैरे असतो. तरी पण सोलापूरच्या विद्यार्थ्यांना, सोलापूर क्षेत्र आपल्याला माहिती आहे की जवळजवळ साधारणपणे वेगवेगळ्या क्षेत्रातून इथं विद्यार्थी शिकायला येतात किंवा शिकतात. इथे सगळ्यांनाच पुणे किंवा मुंबईला जाऊन शिकणं शक्य नसतं. अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा विशेषतः विद्यार्थिनींसाठी आपण ही सोय इथं इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या 10 वर्षापासून करत आहोत. याच्यामध्ये इंटरमिजिएट आणि फाउंडेशन या क्लासची तयारी आपण करून घेतो. याच्याबद्दल सविस्तर माहिती आमचे अकॅडमिकचे प्रोफेसर सर जे आहेत ते आपल्याला देतील. आणि करिअर काय आहे कॉस्ट अकाउंटंट म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल व्हाईस चेअरमन आमचे अमोल क्षीरसागर सर आपल्याला कल्पना देतील सगळी. त्याच्यानंतर अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे आमचे लेडी कॉस्ट अकाउंटंट सोलापुरातल्या प्रॅक्टिसिंग ज्या पहिल्या आहेत, उमा नागणसुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. नागपूरसारख्या ठिकाणी ते एका कामासाठी महत्त्वाच्या जाऊन उपस्थित आपल्या खास पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी इन्स्टिट्यूटची आणि अभ्यासक्रमाची थोडक्यात माहिती आपल्याला देईल. सर, स्वागत आणि आभार. तर ही इन्स्टिट्यूट नक्की काय आहे याबद्दल थोडीशी आधी मी माहिती देईन आणि मग आपण पुढे जाऊया. आपल्या सगळ्यांना प्रॅक्टिशनर्स कोण कोण आहेत ते माहिती आहे की डॉक्टर्स असतात, वकील असतात, चार्टर्ड अकाउंटंट्स असतात. तसेच एक कॉस्ट अकाउंटंट नावाचे प्रॅक्टिशनर्स असतात, ज्यांचं काम हे आहे की आपण कुठलीही वस्तू घेतो किंवा कुठलीही सेवा घेतो त्याची आपण एक किंमत मोजतो. तर त्या वस्तूची, त्या सेवेची तेवढीच किंमत का हे कोण ठरवतं? तर हे कॉस्ट अकाउंटंट ठरवतात. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजच्या मध्ये प्रत्येक इंडस्ट्रीला एक कॉस्ट अकाउंटंटची गरज असते. कुठलीही वस्तू बनवायची कितीला, विकायची कितीला हे सांगणारे हे सगळे तज्ज्ञ मंडळी असतात. आणि जिथे इंडस्ट्री असेल तिथे ह्या प्रोफेशनचं जास्त अस्तित्व आपल्याला जाणवतं. सोलापूरमध्ये आपली अतिशय कुटील उद्योग असल्यासारखे असल्यामुळे सोलापूरमध्ये CMA हा प्रकार कमी माहिती आहे लोकांना. आहेत MIDC मध्ये वगैरे प्रत्येक ठिकाणी कॉस्ट अकाउंटंट काम करतात, पण ह्याची कल्पना आपल्याला नाही आहे. त्यामुळे मुलांनाही माहीत नाही की ही पण एक कॉमर्समधली करिअरची संधी आहे. तर नाव जसं आहे इन्स्टिट्यूटचं, द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया. जो व्यक्ती वस्तूची किंवा सेवेची कॉस्ट बनवतो तो प्रोफेशनल म्हणजे कॉस्ट अकाउंटंट. ह्याची भारतभरात आणि भारताबाहेरच्या 10 देशांमध्ये ही डिग्री दिली जाते. एकाच वेळेस अख्ख्या जगामध्ये ह्या एक्झाम्स एकाच वेळेला कंडक्ट होतात. आणि जसं आपली डॉक्टरची डिग्री असते किंवा चार्टर्ड अकाउंटंटची असते तशी याची डिग्री दिली जाते. कलकत्ता ह्याचं मुख्य हेडक्वार्टर आहे आणि 4ही रिजन्समध्ये भारतातल्या नॉर्थ, वेस्ट, साऊथ आणि ईस्ट
इथे याचे चॅप्टर आणि झोनल ऑफिसेस आहेत. त्यातलंच एक छोटंसं सेंटर हे आपलं सोलापूरचं चॅप्टर आहे. या सोलापूर चॅप्टरमध्ये ह्या परीक्षेमध्ये 3 लेवल्स असतात मुख्यतः. फाउंडेशन लेवल पहिली असते, इंटरमिजिएट लेवल दुसरी असते आणि फायनल लेवल तिसरी असते. तर या 3 लेवलपैकी पहिल्या 2 लेवल्स फाउंडेशन आणि इंटरमिजिएट ह्याचं क्लासेस इन्स्टिट्यूट मार्फतच घेतले जातात. तर मुलांना इथे शिकण्याची सोय अवेलेबल आहे. त्याचबरोबरीने या कोर्सबद्दल थोडीशी माहिती द्यायची झाली तर ह्या कोर्सच्या अंतर्गत हा एक व्यवसायाभिमुख कोर्स आहे. त्याच्यामध्ये मुलांना प्रॅक्टिकल गोष्टी कराव्या लागतात. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्राइस कशी काढली जाते याचं शिक्षण घ्यावं लागतं. त्याचबरोबरीने टॅक्सेशन मॅटर्स काही असतील त्याबद्दलची माहिती मुलांना ह्याच्यामध्ये होते. लॉ किंवा कायद्याचं ज्ञान ह्याच्यामध्ये दिलं जातं. कंपनी कायदे आणि आपले सिव्हिल कायदे त्या संदर्भात पूर्णपणे माहिती आहे. आणि जशी जशी मुलं ह्या टप्पे पूर्ण करत जातात फाउंडेशन इंटरमिजिएट त्याच्यानंतर मुलांना अप्रेंटिसशिप करावी लागते. त्याला आमच्याकडे आर्टिकलशिप असं म्हणतात. जसा एखादा डॉक्टर काही वर्ष पार झाली की अप्रेंटिसशिप करतो, शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतो, तसंच ही मुलं शिकाऊ कॉस्ट अकाउंटंट म्हणून काम करतात इंडस्ट्रीमध्ये किंवा ऑलरेडी जे प्रॅक्टिस करतात त्या मेंबर्सकडे. तिथे त्यांना पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं आणि त्याचा वापर करून ते डिग्री मिळाल्यानंतर भविष्यात आपली प्रॅक्टिस, स्वतःचा व्यवसाय किंवा कुठल्याही एखाद्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करू शकतात. साधारणतः या कोर्सचा कालावधी आहे 4 वर्ष, पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत पकडला तर. सुरुवात कुठून होते तर तुम्ही 12वीच्या आधी सुद्धा याला ऍडमिशन घेऊ शकता. 10वी झाला की तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. पहिली परीक्षा तुम्हाला 12वी झाल्यानंतर लगेच देता येते. त्याच्यानंतर तुम्हाला या कोर्सची डिग्री मिळते. एकदा या कोर्सची डिग्री मिळाली की तुम्हाला कॉस्ट अकाउंटंटची सनद मिळते आणि तुम्ही सनदी अधिकारी असल्यासारखे प्रॅक्टिस करू शकता, त्या सनदीचा वापर करू शकता. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की ह्यामध्ये जी अप्रेंटिसशिप आहे ती तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जॉब करत असाल तर ती सुद्धा प्रॅक्टिस म्हणून पकडली जाते किंवा अप्रेंटिसशिप म्हणून पकडली जाते. ह्याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की बरेच जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड मुलं असतात त्यांना एका पद्धतीने कमवा आणि शिका अशी एक ही योजना आहे. तुमचं शिक्षण पूर्ण जरी झालेलं नसलं तरी तुम्ही एक नोकरी मिळवू शकता, त्यातनं तुम्हाला चांगला पगार मिळतो आणि तुम्ही या प्रोफेशनचा अभ्यास करून पुढे उज्ज्वल भवितव्याची पायरी चढू शकता. हा इन्स्टिट्यूटचं नाव पहिल्यांदाच ऐकायला मिळत आहे. आपल्याला आम्हाला सांगायला आवडेल किंवा एक असिस्ट करणारे आपले CMA सुजित कुलकर्णी ते सुद्धा आपल्या सोलापूरमधलेच होते. आपल्या MSCB मध्ये जे काही वीज कर वगैरे लागतो ते तिथे ठरलं जातं आणि बऱ्याचशा NTPC पासून ते बँकिंग इंडस्ट्रीपर्यंत आपल्याला कॉस्ट अकाउंटंट्स बघायला मिळतील. NTPC मध्ये देखील आपले बरेच कॉस्ट अकाउंटंट्स आहेत. सोलापूरमधल्या ज्या काही मोठ्या सक्सेसफुल उद्योजक आहेत त्यांचे मेन ॲडवायझर कॉस्ट अकाउंटंट्स आहेत. आणि आपल्याला माहिती असेल लॉरियल पॅरिस असेल, थर्मॅक्स ही कंपनी असेल, या कंपनीच्या कॉस्टिंग डिपार्टमेंटचे हेड आपल्या सोलापूरमधून पास झालेले आहेत. कोल इंडियामध्ये जी मुलं आता जॉबला आहेत आपल्या सोलापूरचेच कॉस्ट अकाउंटंट आहेत. इवन MSCB डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा डिस्ट्रिक्टमध्ये सोलापूर असेल, बार्शी असेल, बारामती असेल, त्या सगळ्या MSCB डिपार्टमेंटमध्ये आपल्या सोलापूरचेच कॉस्ट अकाउंटंट आता जॉबला आहेत. आपल्याला बरेचसे चॉकलेटचे बिस्किट प्रोडक्ट्स माहिती असतील, त्यापैकी किंडर जॉय एक प्रोडक्ट माहिती आहे. त्या किंडर जॉयचं कॉस्टिंग आपल्या सोलापूरचेच कॉस्ट अकाउंटंट करतात. लॉरियल पॅरिस हा शॅम्पू तुम्हाला माहिती असेल. वर्ल्ड वाईड ज्या काही त्याचा कॉस्टिंग येतं त्यातला जो मॅक्सिमम पोर्शन आहे जो इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर केला जातो त्याचं कॉस्टिंग आपल्या सोलापूरचेच कॉस्ट अकाउंटंट करतात. थर्मॅक्स कंपनी असेल, अशा बऱ्याचशा कंपन्या असतील की जिथे मुलं जॉबला आहेत. ॲट द सेम टाइम तिथे आपल्या कॉस्ट अकाउंटंट्सना एक छोटी करिअर, म्हणजे छोटी म्हणण्यापेक्षा एक असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे ते प्रॅक्टिस पण करू शकतात. त्यामध्ये कॉस्टिंग रिलेटेड असेल, कॉस्ट रेकॉर्ड्स मेंटेन असेल, कॉस्ट ऑडिट असेल, या संदर्भातील ती प्रॅक्टिस करू शकतात. आता सोलापूरमध्ये जेव्हापासून इन्स्टिट्यूट फॉर्म झालेलं आहे तेव्हापासून जवळपास 50पेक्षाही जास्त विद्यार्थी पास झालेले आहेत आणि अगदी कमी पैशांमध्ये या इन्स्टिट्यूटमधून किंवा हे क्वालिफिकेशन ज्यांची कष्ट करण्याची तयारी असते आणि त्या मुलांसाठी आपण एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. आधी पुण्याला वगैरे जावं लागायचं, पुणे, मुंबई किंवा कोल्हापूरसाठी. आमच्या सिनियर्सनी आमच्यासाठी प्रयत्न करून सोलापूरमध्ये पहिल्यांदा 2005 साली पुणे ब्रांच अंडर सॅटेलाइट सेंटर चालू केलं.
2016 मध्ये आपली स्वतःची ब्रँच इथे सोलापूरमध्ये फॉर्म केली गेली. त्याचे फाउंडर चेअरमन होते CMA नागराज अलवाळ सर.